नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलवरती। कालपर्यंत आपण लसामसावीचे भरपूर उदाहरणे बघितले। आज आपण पुढील काही उदाहरणे बघणार आहोत। ठीक आहे, उदाहरण पहिले, दोन संख्यांचा मसावी 70 असून त्यापैकी एक संख्या 140 आहे, तर 400 ते 500 दरम्यान असलेली दुसरी संख्या कोणती? आपल्याला तिने मसावी काय सांगितलं आहे? 70 सांगितलं आहे। ठीक आहे, म्हणजे 400 ते 500 दरम्यान असलेली एखादी जी संख्या असेल तिला 70 ने पूर्ण भाग जाईल। ठीक आहे, अशी कोणती संख्या आहे मग 400 ते 500 दरम्यान मधली 70च्या पटीमधली? तर 7 सकम 42, 7 7 49 आपल्याला दोन संख्या सापडतात। एक संख्या जर आपली 140 आहे, दुसरी संख्या जर आपण 420 घेतली तर बघूया मसावी 70 येतोय का? ठीक आहे, या दोघांचे आपण लसावी आणि मसावी काढूया। 10 ने भाग देतो, 10 गुणिले 14, 10 गुणिले 42, नंतर 14चा भाग जातो, 14 एक 14, 14 त्रिक 42, पुढे भाग जात नाही। इथे मसावी काय आला? 10 ने या दोन्ही संख्येने भाग गेला म्हणजे 10 गुणिले 14 ने पण या दोन्ही संख्येने भाग गेला म्हणजे 14। इथे आपला मसावी काय आला? 140। म्हणजे 420 ही दुसरी संख्या असेल का? तर नाही। आता आपण 490 घेऊन बघूया। त्यांनी पहिली एक संख्या दिलेली ती काय आहे? 140। दुसरी संख्या किती? 490 घेऊन बघूया। ठीक आहे, 10 ने भाग देतो, 10 गुणिले 14, 10 गुणिले 49, त्यानंतर 14 ने भाग जाणार नाही, 7 ने भाग जाईल, 7 दुने 14, 7 7 49। ठीक आहे, इथे आपल्याला दिसतंय 10 ने या दोन्ही संख्येने भाग जातो म्हणजे मसावी काय आला आपला? 10 गुणिले 7 ने पण या दोन्ही संख्येने भाग जातो म्हणजे 7, पुढे नाही इथपर्यंतच, म्हणजे मसावी काय आला आपला? 10 गुणिले 7 म्हणजे किती? 70। यांनी सांगितल्याप्रमाणे दोन संख्यांचा मसावी 70 पाहिजे। मग 70 मसावी कधी येतो? जेव्हा एक संख्या त्यांनी 140 दिली आहे ती आणि दुसरी संख्या जेव्हा आपण 490 घेऊ तेव्हा आपला मसावी 70 येतो। म्हणजे दुसरी संख्या काय आली आपली? 490। उदाहरण दुसरे, 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे, तर त्यांचा मसावी जर 21 असल्यास त्या संख्यामधील फरक किती? 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीचे किती पट आहे? 55 पट आहे। म्हणजे काय? लसावी छेद मसावी त्याने दिलेला आहे तो किती आहे? 55। लसावी छेद मसावी म्हणजे काय? असामायिक अवयवांचा गुणाकार। असामायिक अवयवांचा गुणाकार। मग 55चे असे कोणते दोन असामायिक अवयव पडतील? तर 11 गुणिले 5, 11 पाचे 55। ठीक आहे, हे दोन आले त्याचे असामायिक अवयव। मग आपल्या दोन संख्येमधील फरक काढायचा आहे। दोन संख्येमधील फरक कसा काढणार आपण? ठीक आहे, ते पण बेसिकने सांगतो अगोदर। मोठा अवयव 11 गुणिले मसावी, मसावी किती आपला? 21, ही झाली आपली मोठी संख्या, आणि छोटा अवयव गुणिले मसावी ही झाली आपली छोटी संख्या। मोठी संख्या काय आली मग? 21 एक 21, हातचे 2, 21 एक 21 आणि 2 23, 231। छोटी संख्या काय आली? 21 पाचे 5 यांची वजाबाकी काय आली? 11तून 5 गेले 6, हातचाला 1 2, 126 ही झाली, ही आली आपली वजाबाकी। पण आपण इथेच त्या दोन संख्यामधला फरक काढू शकतो। कसा? 11 आणि 5 मधला फरक किती आहे? 6। 6 गुणिले थेट काय करायचं आपण? मसावीने गुणून टाकायचं। 21 सक 26 600, हा आला आपल्या त्या दोन संख्यामधला फरक। उदाहरण तिसरे, 2/5, 3/4 व 4/5 या अपूर्णांकाचं काय काढायचं आपल्याला? लसावी। अपूर्णांकाचा लसावी काढण्याचं काय सूत्र आहे? अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी। अपूर्णांकाचा लसावीचं काय सूत्र आहे? अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी। ठीक आहे, अंशांचा लसावी, अंश काय येते? 2 3 4 यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे। दोन्ही भाग देऊया, बे 1 बे 3 आहे असा, बे 2 4, काही लसावी मग? बे 1 बे, बे त्रिक 6, 6 2 12, आणि छेदांचा मसावी 5 4 5। या तीनपैकी 5 4 5 यांचा मसावी काय येईल? 5 ने भाग देऊया,
5 1 5 4 आहे असा 5 1 5. एकही संख्येने ज्या संख्येने या तिघांनाही भाग जातो म्हणजे इथे मसावी काय येईल एकच येईल 12/1. म्हणून उत्तर काय आले 2/5 3/4 व 4/5 या अपूर्णांकाचा लसावी काय आला आपला 12. ठीक आहे. जर त्यांनी आपल्याला विचारलं असतं अपूर्णांकांचा मसावी विचारलं असतं अपूर्णांकांचा मसावी विचारलं असतं तर काय सूत्र आहे अंशांचा मसावी छेद छेदांचा लसावी. अंशांचा मसावी बघा 2 3 4 या तिन्ही संख्यांना एकही अशी संख्या नाही ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना पण भाग जातो म्हणजे अंशांचा मसावी इथे काय येईल एकच येईल. छेदांचा लसावी छेद काय आहे 5 4 5 5 4 5 यांचा लसावी काय येईल 5 1 5 5 चौक 20. ठीक आहे. म्हणजे या तिन्ही संख्यांचा अपूर्णांकाचा मसावी काय आला आपला 1/20. उदाहरण 4 2/5 3/10 4/15 5/20 या अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. ठीक आहे. अगोदर 2 3 4 5 या संख्येचा आपण लसावी आणि मसावी काढून ठेवूया. 2 3 4 5 दोन्ही भाग देऊया. बे 1 बे 3 आहे तसा बे 2 4 5 आहे तसा. ठीक आहे. इथे मसावी काय आला कोणती एक अशी संख्या नाही ज्या संख्येने या चारही संख्यांना भाग जातो म्हणजे मसावी इथं आला 1. लसावी काय आला बे 1 बे 3 6 6 2 12 12 5 60 लसावी काय आला इथे आपला 60. नंतर छेदांच्या संख्या 5 10 15 20 5 10 15 20 या संख्येचा आपण लसावी आणि मसावी काढून घेऊया. ठीक आहे. 5नेच भाग देऊया. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20. त्यानंतर दोन्ही भाग देऊया. एक आहे असा बे 1 बे 3 आहे तसा बे 2 4. ठीक आहे. मसावी काय आला मग इथे 5 आला. 5ने या चारही संख्यांना भाग गेला म्हणजे मसावी आला आपला 5. लसावी काय आला आपला 5 2 10 10 3 30 30 2 60 लसावी काय आला आपल्या इथे 60. मग इथे अपूर्णांकाचा मसावी अपूर्णांकांचा मसावीचं काय सूत्र आहे अंशांचा मसावी छेद छेदांचा लसावी. ठीक आहे. अंशांचा मसावी काय आहे अंशांचा मसावी काय आला आपला 1 आणि छेदांचा लसावी काय आला आपला 1/60. आपले उत्तर काय आले मग अंशांचा मसावी काय आला आपला 1/60. तेच अपूर्णांकांचा या अपूर्णांकांचा लसावी काढायचा आपल्याला. त्याचे काय सूत्र आहे अंशांचा लसावी छेदांचा मसावी. अंशांचा लसावी काय आला आपला अंशांचा लसावी तर 60 आला. ठीक आहे. छेदांचा मसावी काय आला आपला 5 आला. भाग जातोय 12 5 60. ठीक आहे. मग या अपूर्णांकाचा मसावी काय आला आपला 1/60. अपूर्णांकांचा लसावी काय आला आपला या 12. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो नक्की करा.